हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. मागच्या सत्रामध्ये तामस करता कसा असतो आणि हे श्लोक क्रमांक 28 भगवंतानी जो अध्याय क्रमांक 18 मध्ये सांगितला आहे. अयुक्त प्राकृत स्तब्धो शठो नैष्कृतिकोलस विषादी दीर्घसूत्री च करता तामस उच्यते. आणि माऊलींनी त्यावर ज्या रचलेल्या ओव्या आहेत 663 पासून आपण त्याची चर्चा करत होतो. ते ओवी क्रमांक 684 पर्यंत आपण त्यावर चिंतन केलं. आणि आता या सत्रामध्ये ओवी क्रमांक 685 पासून हाच विषय आपण पुढे चिंतनासाठी घेतलेला आहे. ओवी अशी आहे. लेंडोरा आधी धुमावधी का अपाना आंगी दुर्गंधी तैसा जो जीवितावधी विषादेहे केला. 685. लेंड्यांच्या विस्तवात शेवटपर्यंत धूर असतो. म्हणजे लेंड्या ओलसर असल्यामुळे त्या पेटत नाहीत, त्यामुळं ज्वालाग्रहित आहे परंतु धूर येत, फक्त अग्नी होत नाही. अथवा अधोद्वारा वाटे येणाऱ्या वायूच्या अंगात दुर्गंधी असते. त्याप्रमाणे तो तामस करता जन्मभर विषादाने ग्रासलेला असतो. खेद, नैराश्य, असमाधान अशा प्रकारे कोणत्या तरी रूपाने विषादाने त्यास व्यापलेले असते. तैसा तो जीवितावधी विषादे केला. आता तो दीर्घसूत्री कसा, माऊलीची पुढची ओवी आहे. आणि कल्पांताची पारा वेगळेही जो विरा सूत्रधरी व्यापारा साभिलाषा. 686. हे वीर अर्जुना, जो फायदा व्हावा, इच्छापूर्ती व्हावी, त्यासाठी कमीत कमी कृती, श्रम, कष्ट पडावेत. चूक, फसण्याची शक्यता, ज्याला रिस्क म्हणतो आपण, ती कमीत कमी राहावी. या दृष्टीने प्रत्यक्षात कृती सुरू करण्यापूर्वी कल्पनेद्वारा कल्पांताच्या ही पलीकडे काय होणार आहे. उदाहरणार्थ, घरगुती साध्या गोष्टीवर भविष्यकाळात बदलणार असणाऱ्या राजकीय सामाजिक परिस्थितीचा काय परिणाम होणार आहे याविषयी धोरण बांधतो. प्रत्यक्षातील कृती अत्यल्प व मनाद्वारे सर्व कृती सुरू असते. असे केले तर तसे होईल असे फक्त मनाद्वारे सुरू असते. प्रत्यक्षात कृती करण्याबाबत चालढकल सुरू असते. आणि अशा प्रकारे माऊलींनी त्याचं सातत्य काय असतं, दीर्घसूत्र काय असतं ते वर्णन केलेलं आहे. पुढच्या ओवी अशी आहे. अगा जगाही परवती शुचा वाहे पैचित्ती करिता विशी हाती तृणहीन लगे. 687. अशा प्रकारे जगाच्या पलीकडच्या गोष्टीविषयी, मोठ्या मोठ्या गोष्टी करण्याविषयी अंतःकरणात चिंता व इच्छा वाहतो. पण अशी काळजी करीत असताना वरील दुर्गुणामुळे ज्याविषयी चिंता व इच्छा करतो त्यापैकी त्याला गवताच्या काडी इतकाही लाभ होत नाही. माऊलींनी पुढच्या ओवीमध्ये सिद्धांत सांगितलेला आहे. कसा असतो हा तामसू करता. ऐसा जो लोका आतू पाप पुंजू मूर्तू देखसी तो अव्याहतू तामसू करता. 688. प्रस्तुत श्लोक व त्यावरील ओव्याद्वारे सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष पापाची राशी असलेला पुरुष जेव्हा तू लोकात पाहशील तेव्हा ती व्यक्ती सतत म्हणजे अव्याहत तामस करता आहे
असे निसंशय जाण. सारांशाने आकलन होण्यासाठी तमोगुणाच्या सर्व सिद्धांताचा थलनिर्देश या ठिकाणी आलेला आहे. तमोगुणाचा त्याग करावयाचा आहे व रजोगुणाचे सत्वगुणामध्ये रूपांतर करावयाचे आहे. त्या दृष्टीने प्रस्तुत अध्यायात तमोगुणासंदर्भाने सांगितलेल्या सिद्धांताचे एकत्रितपणे व सारांशाने आकलन करून पुढील परिच्छेदानंतर आपल्याला ध्यान करायचे आहे. पुढे कंसात दिलेल्या क्रमांकाचे श्लोक किंवा ओव्यांना अर्थासह या ठिकाणी वाचन करण्याची सूचना आहे. मात्र शांत होत जाणाऱ्या मनाने सारांशाचे ग्रहण करणे आवश्यक आहे. तामस ज्ञानाचा श्लोक क्रमांक 22 मी आत्ता वाचणार आहे. यत्तु कृष्णवदेकस्मिन् कार्ये सक्तमहैतुकम् अतत्वार्थवदल्पञ्च तत्तामसमुदावृतम्. या श्लोकामध्ये तामस ज्ञानाविषयी भगवंतानी सिद्धांत सांगितलेला आहे. अर्थात हे तामस ज्ञान पूर्णतः त्याज्य आहे. तामस ज्ञानाला ज्ञान म्हणणेच चूक आहे हे माऊलींनी आपल्याला ओवी क्रमांक 580 मध्ये सांगितलंय. त्याला तमोगुण म्हणावे म्हणजे 581 ओवीमध्ये ज्ञानाऐवजी तमोगुणच म्हणावे असं म्हणतात आणि त्याचा पूर्णतः त्याग करावा असंही पुढे 548 क्रमांकाच्या ओवीमध्ये सांगितलेलं आहे. आता तामस ज्ञानाचा श्लोक वाचला. आता तामस कर्म हे श्लोक क्रमांक 25 मध्ये भगवंतानी अर्जुनाला सांगितले. तेही मुळीच करायचं नाही आणि त्यावर माऊलींच्या ओव्या 611, 619 आणि 626 अगदी योग्य ते मार्गदर्शन माऊलीने त्यावर केलेलं आहे. तामस करता मुळीच व्हायचे नाही त्यासाठी माऊलींनी 667, 668 आणि 672 व नंतर प्रस्तुत श्लोक हा 28वा ज्याचं वाचन आता मी केलं. त्याच पद्धतीने तामसी बुद्धी, तामस सुख, तामसी धृती त्यागावयाची आहे. त्यासाठी पुढे येणाऱ्या श्लोकांचे फक्त श्लोकार्थ पुढील क्रमाने वाचावेत. श्लोक क्रमांक 32 तामसी बुद्धी सांगणारा सिद्धांत सांगणारा हा श्लोक. अधर्म धर्ममितीया मन्यते तमसावृता सर्वार्थान विपरीतांश बुद्धी सा पार्थ तामसी. श्लोक क्रमांक 35 मध्ये तामसी धृती सांगितलेली आहे. यया स्वप्न भयं शोकं विषादं मदमेव च न विमुञ्चति दुर्मेधा धृती सा पार्थ तामसी. तामस सुख काय असतं त्याचा सिद्धांत सांगणारा श्लोक क्रमांक 39 असा आहे. यद्दग्रे चानुबंधे च सुखं मोहनमात्मनः निद्रालस्य प्रमादोत्थम तत्तामसमुदावृतम्. अशा रीतीने या तमोगुणाचा आपण सारांशाने आणि एकत्र असा याची चर्चा केलेली आहे आणि या तमोगुणाचा त्याग संपूर्णतः करण्यास भगवंतानी प्रस्तुत अध्याय सांगितलेले आहे. तमोगुण संपविण्यासाठी मनास सकारात्मक निर्देश द्या. त्यासाठी व्हिजन स्टेटमेंटचा उपयोग करा. एकाच गुणाची सर्व लक्षणे सतत कोणत्याही व्यक्तीत नसतात. व्यक्तीच्या स्वभावानुसार प्रसंगानुरूप प्रत्येक गुणाची लक्षणे कमी अधिक होत असतात. कोणते लक्षण किती वेळा स्वतःच व्यापून असते याचे प्रत्येकाने चिंतन करणे आवश्यक आहे. तमोगुणाचा पूर्णतः अव्हेर करावयाचा आहे. तमोगुणाच्या लक्षणाची यादी शांतपणे आताच आपण वाचली आहे. मनास हे नको
असे सांगणे उपयोगाचे नसते. मनात माकड नको असे ठरविले की मनातून माकड जात नाही. त्यामुळे मनास सकारात्मक निर्देश देणे आवश्यक आहे. यादीतील सर्व नकारात्मक लक्षणांचा केंद्रबिंदू आहे अकृतिशीलता आणि असलेली कृतिशीलता चुकीच्या दिशेने असणे. चुकीच्या धारणांना मतांना चिकटून राहणे. हे बदलण्यासाठी योग्य दिशेने कृतिशील होण्यासाठी आपल्याला अध्याय क्रमांक 3 आणि ओवी क्रमांक 80 पहावयाची आहे. साधना सांगणारी माऊलीची ओवी अशी आहे. देखे अनुक्रमाधारे स्वधर्मू जो आचरे तो मोक्षतेने व्यापारे निश्चित पावे. अध्याय क्रमांक 3 ओवी क्रमांक 80. काय म्हणतात माऊली? सर्वच उचित विहित करणीय नियत कर्म अनुक्रमाधारे म्हणजे परंपरेच्या आधाराने निर्धारित करून घ्यावे. जसे व्यवसाय संबंधाने करीत असलेले कर्म, व्यावहारिक शास्त्रे, कायदे, नीतिशास्त्रे याद्वारे पारखून निश्चित करावे. यज्ञ करावयाचा ठरविल्यास श्रुती स्मृतीमध्ये दिलेल्या अनुक्रमानुसार करावा. आध्यात्मिक शिक्षण गुरुकुल परंपरेप्रमाणे घ्यावे. सेवेसाठी सुद्धा क्षेत्र निवडल्यानंतर त्या क्षेत्रातील परंपरेचा विचार करून सेवा धर्म निर्धारित करावे. उदाहरणार्थ कीर्तन वारकरी संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे व मोबदला म्हणजे बिदागी न ठरविता करावे. अशा रीतीने परंपरेप्रमाणे पारखून घेतल्याने चूक म्हणजे पाप तर होत नाहीच, कार्यक्षमता खूप वाढते. अशा रीतीने पारखून आणि निर्धारित केलेले कर्म हा स्वधर्म असून याचे आचरण निश्चित मोक्षास प्राप्त करून देते. अशा विहित कर्मास स्वधर्म म्हणजे परमकर्तव्य ठरविल्यानंतर अर्थातच त्याचे आचरण मनपूर्वक सावध चित्ताने साक्षीभाव जोपासत कुटुंब समाज देशसंबंधाने जबाबदारीने युक्त राहून फलापेक्षा रहित राहून नित्य अनुष्ठानवत करावे व त्यामुळे मोक्ष जो आहे तो प्राप्त होतो. माऊलींनी शब्द वापरलाय निश्चित प्राप्त होतो. स्वतःसाठी नियत कर्म निश्चित करा. विजन स्टेटमेंट ज्याला इंग्रजी म्हणतात व लिहून काढा आणि दिसेल अशा ठिकाणी ठेवा. तुमच्या सध्याच्या व्यवसाय संबंधाने नोकरी असो, कारखानदारी असो, व्यापार असो, करीत असलेले कर्म, व्यावहारिक शास्त्रे म्हणजे प्रोफेशनल मॅनेजरियल सायन्सेस, कायदे म्हणजे इन्क्लुडिंग स्टँडर्ड कोड ऑफ प्रॅक्टिस, कोड ऑफ कंडक्ट्स, नीतीद्वारे नीतिशास्त्रे याद्वारे पारखून निश्चित करा. तसेच करताना स्वतःच्या कुटुंब समाज देशाबाबतच्या कर्तव्य व जबाबदारीचे भान ठेवा. त्यासाठी चिंतन करा. चिंतन केल्यानंतर निर्धारित म्हणजे निश्चित केलेले स्वतःसाठीचे कर्म तसे वागण्याचा केलेला निश्चय सविस्तर लिहून काढा. त्यानंतर 5-10 ओळीमध्ये त्याचे सार जे प्रत्यक्षात आचरणात आणणार आहात ते ठळक सुवाच्य अक्षरात लिहा. नियतकर्मामध्ये ध्यान प्राणायामाचा आवर्जून अंतर्भाव करा. सर्वांच्या अखेरीस हे मी मनपूर्वक सावधचित्ताने साक्षीभाव जोपासत फलाकांक्षारहिततेने व समग्रतेने सातत्याने करणार आहे असे लिहा. हा स्वतःसाठीचा आदर्श म्हणजे विजन स्टेटमेंट काम करण्याच्या ठिकाणी स्वतःच्या दृष्टीस पडेल असा लॅमिनेट करून म्हणजे पुठ्ठ्यावर चिटकवून ठेवा. माऊलीवर निष्ठा ठेवा. संकल्प खात्रीने सिद्धीस जाईल. तुम्ही फलाकांक्षारहित राहा. जे जे आवश्यक आहे ते मिळत जाईल. स्वतःसाठी तयार केलेला
आदर्श म्हणजे विजन स्टेटमेंट मधून वाचा. त्याप्रमाणे आपण काय नेमकी कृती केली आढावा घ्या. माऊली कृपेने स्वतःमध्ये झालेला बदल, व्यवहारात झालेली प्रगती आणि त्यासोबत मनःशांती व सात्विक सुखामध्ये झालेली वृद्धी अनुभवत आता आपल्याला 20 मिनिटांचं ध्यान करावयाचं आहे. आणि त्यासाठीचा सिद्धमंत्र मी आता म्हणणार आहे. तो सिद्धमंत्र ऐकताच श्रवण बंद करा. 20 मिनिटाचं ध्यान करा. ध्यान संपल्यानंतर पुन्हा उर्वरित जो काही भाग आहे तो त्या श्रवण करावयाचा आहे. माझी माऊली. रामकृष्ण हरी. आपण केलेल्या विजन स्टेटमेंटला योग्य वाटल्यास, आवश्यक वाटल्यास त्यामध्ये बदल करा, वाढ करा. त्याखेरीस हे मनपूर्वक सावध चित्ताने साक्षीभाव जोपासत फलाकांक्षारहिततेने व समग्रतेने नित्य आचरणात आणणार आहेत असे लिहा आणि त्याप्रमाणे कृती करा. अर्थात एवढं केल्यानंतर आणि माऊलींनी दिलेल्या खात्रीनुसार मोक्षप्राप्ती ठरलेली आहे. स्वतःमधील तमोगुण संपवण्यासाठी, रजोगुणाचे सत्वगुणात रूपांतर करण्यासाठी वरीलप्रमाणे निश्चय करून त्याप्रमाणे वागणे, स्वतःचे सात्विक कर्त्यामध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक आहे. अध्याय क्रमांक 3 आणि ओवी क्रमांक 169चं विवेचन आपण या निमित्तानं पाहणार आहोत. कर्मयोगाचे विज्ञान सांगणारी ही माऊलींची ओवी आहे. अध्याय क्रमांक 3 आणि ओवी क्रमांक 169. देखे फळाची आशा, आचरे कामुकू जैसा, कर्मी भरू होवावा तैसा निराशाही. हे पहा, एकदा उचित करणीय कर्म निर्धारित केल्यानंतर आपण आपल्या विजन स्टेटमेंटविषयी बोलत आहोत. आपण उचित करणीय अशाच प्रकारचं कर्म या विजन स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं आहे. फलाची इच्छा करणारा व्यवहारी पुरुष फलाशेमुळे म्हणजे सत्ता, संपत्ती, कीर्ती, ऐहिक उन्नती प्राप्त्यर्थ जसा स्वतःचा फायदा जास्तीत जास्त म्हणजे ऑप्टिमाइज करण्याच्या हेतूने 100% समग्रतेने, रस घेऊन दक्षतेने, कार्यक्षमतेने सर्व सामुग्रीची जोड लावून कर्मामध्ये स्वतःचे सर्व व्यावहारिक ज्ञान व कौशल्य लावून जसा कर्मावर भर देतो, कर्मी भरू होवावा तैसा, अशा रीतीने कर्माचे आचरण निरीच्छ विद्वानाने करावे. आसक्त व्यवहारी व्यक्तीच्या कर्म करण्याची सर्व विशेषणे मुद्दाम दिली आहेत व ती स्वतःच्या व कुटुंबाच्या स्वार्थासाठी जशी आवश्यक आहेत तशी ती स्वतःच्या संस्थेच्या म्हणजे ऑर्गनायझेशन, समाजाच्या व देशाच्या उन्नतीसाठी सुद्धा अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे या सर्व क्रिया विशेषणांनी युक्त होऊनच कर्म करणे कर्मयोगाला अभिप्रेत आहे. फरक इतकाच की केंद्रबिंदू मी व माझे कुटुंबीय इतका संकुचित न ठेवता, स्वार्थी केंद्रबिंदू न ठेवता पूर्णतः व्यापक करावयाचा आहे. समाज, देश, पृथ्वी आणि विश्व असा किमान पक्षी स्वतःची नोकरी, व्यवसायाची सत्ता, कार्यक्षेत्र जेथपर्यंत पोचते तेथपर्यंत सर्व लोकांचे हित जबाबदारी स्वीकारून जोपासावयाचे आहे. त्यासाठी चित्तात सतत सजगता व साक्षीभाव जोपासावयाचा आहे. कशाच्या तरी बाबतीत सजगता, कशाच्या तरी बाबतीत साक्षीभाव असे नको. शुद्ध सजगता, शुद्ध साक्षीभाव सोबतीला रोजचा ध्यानाभ्यास हवाच हवा. शुद्ध सजगता व साक्षीभाव जोपासण्यासाठी जबाबदारीची जाणीव व श्वासाचे अनुसंधान म्हणजे सोहमभाव खूप मदतीचे ठरते. ही साधना आत्मानुभूतीसाठी शीघ्र फलदायी आहे. म्हणून
माऊली म्हणतात, कर्मी भर होवावा तैसा निराशाही, निरीच्छ पुरुषाने मेघवृंदाच्या वृष्टीप्रमाणे पुष्कळ कर्म करावे. हे विवेचन करण्याचं प्रयोजन असं आहे की एरवी सर्वच मंडळी कर्म करतात, परंतु त्यातनं कर्मयोगी निर्माण होत नाही. कर्मयोगी होण्याचा असेल तर या पद्धतीनं माऊली सांगतात त्या पद्धतीनं कर्म केलं गेलं पाहिजे. अहंकार विरहित कर्म करायचं आहे आणि फलाच्छा अजिबात त्या ठिकाणी ठेवायची नाही. आणि विशेष म्हणजे याववी सांगितल्याप्रमाणे, चिंतनात सांगितल्याप्रमाणे केंद्रबिंदू मी आणि माझे कुटुंब न ठेवता सर्व विश्व केंद्रबिंदू ठेवलं पाहिजे. आता अशा प्रकारे स्वतःसाठी आदर्श म्हणून तयार केलेलं विजन स्टेटमेंट हे सातत्यानं आपल्या नजरेसमोर असावं. त्याला पुन्हा पुन्हा आपल्या मनामध्ये तो विचार पक्का दृढ झाला पाहिजे आणि त्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे. आता पुढच्या ओवीमध्ये माऊली काय सांगतात आणि हा विषय या ठिकाणी आता पूर्ण होतो. एवं कर्म करता ज्ञान यातिही चेत्रिधा चिन्ह, दाविले तुझ सुजन चक्रवर्ते. 689. हे सुजन अर्जुना, याप्रमाणे तुला कर्म करता व ज्ञान या तिन्हीचे प्रत्येकी 3 प्रकारचे लक्षण स्पष्टपणे सांगितले. आत्तापर्यंत आपण ज्ञान, कर्म आणि कर्ता ह्या 3 गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता बुद्धी हा विषय कशा पद्धतीनं आपल्याला भगवंत सांगतात ते श्लोक क्रमांक 29 असा आहे. बुद्धिर्भेदं धृतश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु, प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय. अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 29 आणि त्याचा अर्थ, हे धनंजया, राजसूय यज्ञाद्वारे पुष्कळ राज्यांना जिंकून धन आणणाऱ्या बुद्धीचे आणि धृतीचेही सत्वादी गुणानुसार होणारे 3 प्रकार मी वेगवेगळे करून कोणताही पैलू शिल्लक न ठेवता पूर्णपणे सांगतो, ऐक. बुद्धी व धृतीचेच प्रत्येकी 3 प्रकार सांगण्याचे नेमकं कारण काय आहे तेही आपण समजून घ्यायला हवं. सर्व इंद्रिये बुद्धीनुसारच काम करतात, म्हणून इंद्रियात बुद्धीची प्रधानता आहे. सर्व इंद्रियांचे म्हणजे सर्व करणांचे, त्याला टूल म्हणतो आपण, प्रतिनिधित्व बुद्धी करते, म्हणून तिचे विविध प्रकार भगवंतांनी सांगितले. कितीतरी दैवी संपत्ती असताना फक्त धृतीचे 3 प्रकार सांगितले. हे धृतीचे महत्त्व लक्षात घ्यायला हवं. बुद्धी ज्या धारणाशक्तीने निश्चयाला, विचाराला धरून ठेवते ती धारणाशक्ती म्हणजे धृती. कार्यप्रवृत्त झाल्यावर व साधनेसाठी धैर्याची आवश्यकता असते व धृती श्रेष्ठ असेल अर्थात सात्विक असेल तरच बुद्धी विचलित होत नाही व आत्मप्राप्तीची साधना सुरू राहते. म्हणून धृतीचे 3 प्रकार भगवंतांनी आवर्जून सांगितले, हे लक्षात घ्यावे. आता आपण बुद्धीविषयीचा श्लोक वाचला क्रमांक 29चा. त्यावर माऊलींनी जे काही सुंदर अशा प्रकारची विवरण केलेलं आहे ती ओवी क्रमांक 690 आपण पाहूया. यामध्ये माऊली बुद्धीची व्याख्या सांगत आहेत. आता अविद्येची आगावी, मोहाची वेढुनी मदवी, संदेहाची आघवी लेवुनी लेनी. 690. आता विद्येच्या गावात मोहाचे कोरे वस्त्र नेसून व अध्यात्म ज्ञानाबाबतचे सर्व संदेहाचे अलंकार अंगावर घालून, आता पुढे खऱ्या अर्थाने सांगतात, आत्मनिश्चयाची बरव, जया आरिसा पाहे सावायव, तिये बुद्धीची ही धाव त्रिधा असे. आता बुद्धी
व्याख्या. आत्मा कोणता व अनात्म कोणते हे निश्चित करण्याची क्षमता जी मध्ये असते ती बुद्धी. पुन्हा वाचतो. आत्म आणि अनात्म कोणते हे निश्चित करण्याची क्षमता जी मध्ये असते ती बुद्धी. आत्मा म्हणजे अर्थात अनात्म सुद्धा. आत्मामध्ये अनात्म आहे. म्हणजे सूर्यामध्ये अंधार आहे तो कशा अर्थाने? सूर्याची अनुपस्थिती म्हणजे अंधार. अशा अर्थाने आत्मा आणि अर्थात अनात्म सुद्धा. अशा दोहीबद्दलच्या निश्चयाची शोभा ज्या आरशात स्पष्ट दिसते तो आरसा म्हणजे बुद्धी. बघा माऊलीचे शब्द कसे आहेत? आत्मनिश्चयाची बरव जया आरिसा पाहे सावयव. बरोबर. त्या बुद्धीची धाव 3 प्रकारची आहे. या 2 ओव्याद्वारे आरशाच्या रूपकाने माऊलींनी बुद्धीची व्याख्या केली आहे. अविद्येच्या गावातील ज्ञान अर्थात व्यावहारिक ज्ञान तसेच आध्यात्मिक ज्ञान हे दोन्ही ज्ञान तपासण्याची क्षमता, त्यांची तुलना करण्याची क्षमता अर्थात संदेह घेऊन त्याचे निराकरण करणे अशी क्षमता, आत्मा कोणता व अनात्म कोणते हे निश्चित करण्याची क्षमता जी मध्ये असते ती बुद्धी. आता सात्विक बुद्धी निर्गुण आत्म्याच्या सर्वात जवळ असते. माऊलींनी बुद्धीची व्याख्या अध्याय क्रमांक 13 ओवी क्रमांक 84 ते 88 द्वारे केली आहे आणि त्या ओव्या पाहणे अत्यंत आवश्यक आहेत. हा विषय अध्याय क्रमांक 2 आणि श्लोक क्रमांक 53चा जेव्हा आपण चिंतन केलं त्या दरम्यान आलेला आहे. आता हे बुद्धीची व्याख्या म्हणजे अंतःकरणात इच्छेचा उगम होतो व त्या इच्छेच्या बळाने इंद्रिये वृत्तीद्वारे विषयाचे समुदाय जिंकून अंतःकरणात आणतात. जसे डोळे वृत्तीद्वारे रूप अंतःकरणास उपलब्ध करून देतात. माऊलींनी त्या अगोदरच्या ओवीमध्ये आता बुद्धी जे म्हणिजे ते ऐसा चिन्ही जाणिजे बोलिले यदुराजे ते आईके सांगो. आणि 84 पासनं पुढे बुद्धी नेमकी काय ते सांगतात. तरी कंदर्पाचे निबळे इंद्रिये वृत्तीचे निमेळे विभांडून येती पाळे विषयाचे. आपण आत्ता जे वाचलं होतं, इंद्रिये वृत्तीद्वारे विषयाचे समुदाय जिंकून अंतःकरणात आणतात. जसे डोळे वृत्तीद्वारे रूप अंतःकरणास उपलब्ध करून देतात. इंद्रियांनी लुटून आणलेल्या मालातून सुखकर कोणते व दुःखकर कोणते, कोणता माल जास्त सुखकर व तुलनेत कोणता कमी सुखकर, असा जीवाच्या ठिकाणी होणारा हिशेब जी समजून घेते ती बुद्धी. उदाहरणार्थ डोळे सतत पाहत असतात, त्यांना चांगले वाईट कळत नाही. ते रूप अंतःकरणास उपलब्ध करून देतात आणि त्यातून सुखद दुःखद कमी सुखकर जास्त सुखकर हे ज्यामुळे जीवास समजते ती बुद्धी. त्याचप्रमाणे इतर इंद्रियाच्या वृत्तीबद्दलही जीवास ज्यामुळे समजते ती बुद्धी. त्यामुळे सर्व इंद्रियांना करण म्हणजे अवजार अर्थात टूल्स म्हटले आहे. माऊलीची ओवी वाचतो. तो सुख दुःखाचा ना गोवा जेथ उमानू लागे जीवा तेथ दोही सिही बरवा पाडू जे धरी. ओवी क्रमांक 85 वाचली. हे सुख हे दुःख हे पुण्य हे पाप हे मिश्रित हे शुद्ध अशी जी निवड करते ती बुद्धी. ओवी क्रमांक 86 ती अशी आहे. हे सुख हे दुःख हे पुण्य हे दोष का हे मैळ हे चोख ऐसे निवडी. जिला हे अधम
हे उत्तम अशी तुलना करणे कळते. जिला आकार, संख्या, सद्गुण, दुर्गुण, क्षेत्रफळ, घनफळासारखी विविध परिमाणे, विविध प्रकारचे शिक्षण, कला, अनुभव, विद्वत्ता, मान, अपमान, विविध भावना यातून लहान मोठे, चांगले वाईट समजते, ती बुद्धी. किंबहुना जीव म्हणजे व्यक्ती जिच्या म्हणजे क्षमतेद्वारे विविध विषयांची परीक्षण करतो, ती बुद्धी. आणि ओवीची ओवी माऊलींची ओवी आहे 87 क्रमांकाची, हा मुद्दा सांगणारी. जिये अधमोत्तम सुजे, जिये साने थोर बूझे, जिया दिठी पार खीजे, विशो जिवे. आता आत्मा व जीव यांचा सांधा म्हणजे जॉईंट बसवून देते ती बुद्धी. आणि माऊलींची ओवी आहे, जे तेज तत्वांची आदी, जे सद्गुणाची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी, वसवीत असे जे. अध्याय क्रमांक 13 आणि त्यातली ओवी क्रमांक 88. आपण 83 सुरुवात केली आहे आणि 88 ही ओवी आहे. अर्थात या ओवीचा अर्थ संपूर्ण प्रकृती त्रिगुणात्मक असून प्रकृतीने उत्पन्न केलेल्या विश्वातील सर्व वस्तू, पदार्थ, प्राणी, मनुष्याची इंद्रिये, क्रिया, अंतःकरण, भाव म्हणजे वृत्ती, विचार, भावना, विकार यांच्या ठिकाणी सत्व, रज, तम या गुणापैकी प्रत्येक गुण कमी अधिक प्रमाणात आहे. आणि अशा प्रकारे मनुष्याबाहेरील विचार करता श्वान, शुकर, पाषाणादीमध्ये तमोगुणाचे प्राबल्य आहे. मनुष्य शरीराचा विचार करता कर्मेंद्रियाच्या ठिकाणी रजोगुणाचे प्राबल्य आहे व ज्ञानेंद्रियामध्ये सत्वगुणाचे प्राबल्य आहे. ज्ञानेंद्रियाच्या तुलनेत बुद्धीमध्ये सत्वगुणाधिक्याने आहे. म्हणून माऊली म्हणतात, जेथे सत्वगुणाची वृद्धी आहे ती बुद्धी. अर्थात त्यामुळे सत्वगुणाचे गुणधर्म असलेले निर्मलत्व, ज्ञानरूपत्व, स्वयंप्रकाशित्व बुद्धीच्या ठिकाणी आहे, जी वृत्तीरूप ज्ञानाचे म्हणजे ज्ञानतत्वाचे मूळ कारण आहे. ती ज्ञानेंद्रियाच्या मुळाशी आहे. तिच्यामुळे ज्ञानेंद्रियांना अर्थ प्राप्त झालेला आहे. जी म्हणजे बुद्धी आत्मा व जीव यांच्या संधीत असते, राहत असते. आत्मा व जीव यांचा सांधा म्हणजे जोड जी बसवून देते, ज्याद्वारे आत्मा व जीव यांचा सांधा तयार होतो, ती बुद्धी. इतकं सुंदर बरं का माऊलींनी आपल्याला वर्णन करून सांगितलेलं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय.